नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा चॅप्टर जो आहे सेकंड सेक्शनमधला त्याला सुरुवात केलेली आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला सुरुवातीला इंट्रोडक्टरी भाग जो आहे तो पाहिला होता. याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे हे हायड्रोकार्बनचे असे डेरिव्हेटिव्ज आहेत की ज्याच्यामध्ये हायड्रोकार्बनमधला जो हायड्रोजन ॲटम आहे अल्किल ग्रुपला अटॅच असणारा तो हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतो. म्हणजेच काय तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑर ॲटम्स इन ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय हॅलोजन ॲटम ऑर ॲटम्स रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. थोडक्यात हायड्रोकार्बन जे आहे त्या हायड्रोकार्बनमधले हायड्रोजन्स जे आहेत त्या हायड्रोजन जर समजा हॅलोजन ॲटमने रिप्लेस झाले तर आपल्याला हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज जे आहेत ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ज मिळतात. हे आपण पाठीमागच्या लेक्चरला इंट्रोडक्टरी भागामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं आपण काय पाहिलं तर याच्यानंतर आपण पाहिलं या हॅलोजन डेरिव्हेटिव्जचं क्लासिफिकेशन. मग क्लासिफिकेशन जर या हॅलोजन डेरिव्हेटिव्जचं करायचं झालं तर ते आपण दोन प्रकारे केलं होतं. पहिला प्रकार त्याच्यामध्ये पाहिला होता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. ठीक आहे, त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन करत असताना त्याचं स्केलेटन कसं आहे की ज्या स्केलेटनमध्ये थोडक्यात हॅलोजन ॲटम त्याच्यामध्ये त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये कोणत्या कार्बनला अटॅच झालेला आहे, हा पहिला प्रकार पाहिला होता क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायड्रोकार्बन्स स्केलेटन. आणि दुसरा प्रकार आपण पाहिला होता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स किती आहेत याच्यानुसारचं क्लासिफिकेशन, हे दुसरं क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. मग परत पहिल्या क्लासिफिकेशनमध्ये ज्याच्यामध्ये आपण हायड्रोकार्बनच्या स्केलेटननुसार ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन करतो, याच्यामध्ये पुन्हा आपण हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स, हॅलो अरिन्स असे क्लासिफिकेशन किंवा सब क्लासिफिकेशन जे आहेत ते पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार होता ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, तर त्याच्यानुसार आपण मोनोहॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन आणि पॉलीहॅलोजन कंपाऊंड असं क्लासिफिकेशन पाहिलं होतं इन डिटेल. परत त्याच्याही पुढे जाऊन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शेवटी मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत किंवा मोनोहॅलोजन कंपाऊंड्स म्हणूया आपण, की ज्याच्यामध्ये त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये फक्त हायड्रोकार्बनमधला एक हायड्रोजन ॲटम हॅलोजन ॲटमनं रिप्लेस झालेला असतो, तर अशा मोनोहॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं. या मोनोहॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन केल्यानंतर पुन्हा त्याचे 6 प्रकार पडतात. पहिला प्रकार त्याच्यामध्ये आपण पाहिला होता अल्किल हॅलाइड किंवा हॅलो अल्किन्स. दुसरा प्रकार पाहिला होता आपण ॲलिलिक हॅलाइड्स. तिसरा प्रकार आपण पाहिला होता बेन्झिलिक हॅलाइड्स. चौथा प्रकार आपण पाहिला होता विनिलिक हॅलाइड्स किंवा हॅलो अल्किन्स. पाचवा प्रकार आपण पाहिला होता हॅलो अल्काइन्स. आणि सहावा आणि शेवटचा प्रकार आपण पाहिला होता अरिल हॅलाइड्स किंवा हॅलो अरिन्स. त्याच्यानंतर पुढं जाता जाता शेवटच्या भागामध्ये आपण ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर पाहिलं होतं. युज्युअली ऑर्गॅनिक कंपाऊंडचं 2 प्रकारामध्ये नॉमेनक्लेचर केलं जातं हे आपल्याला इयत्ता 11मध्ये माहिती आहे किंवा आपण ते शिकलेलो आहोत. तर याच प्रकारे या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं सुद्धा 2 प्रकारे आपल्याला नॉमेनक्लेचर करता येतं. पहिला प्रकार येतो त्याच्यामधला कॉमन नेम सिस्टीमचा आणि दुसरा प्रकार येतो त्याच्यामधला IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीमचा. मग ह्या पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्जमध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ज जे आहेत त्यांचं नॉमेनक्लेचर दोन्ही प्रकारे कॉमन नेम सिस्टीमनं आणि IUPAC नेम सिस्टीमनं कशा प्रकारे केलं जातं हे पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं. त्याच्या संदर्भात पुस्तकामध्ये इन डिटेल एक चार्टसुद्धा दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आणि त्यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेमसुद्धा दिलेले आहेत. त्याचा थोडासा तुम्ही अभ्यास केला तर इन डिटेल तुम्हाला ते समजून जाईल, कारण हा नॉमेनक्लेचरचा भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला या
हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या कॉमन नेमवरून किंवा IUPAC नेमवरूनच यांच्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत, मग प्रिपरेशनच्या असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीजमधल्या केमिकल रिॲक्शन्स असतील, ह्या विचारल्या जातात. तर आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हा नॉमेनक्लेचरचा भाग पूर्ण केलेला आहे. त्याच्या संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही पुन्हा एकदा तो भाग जो आहे पाठीमागच्या लेक्चरचा तो ओव्हरलुक करू शकता. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण या हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये पुढचा भाग पाहणार आहोत. या पुढच्या भागामध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत, तर याच्यामध्ये आपण या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या मेथड्स ज्या आहेत प्रिपरेशनच्या, त्या आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. सो लेट्स स्टार्ट. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे. या हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये पर्टिक्युलरली हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत, त्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं जर समजा प्रिपरेशन करायचं असेल तर हे प्रिपरेशन आपल्याला करता येतं का, तर ते करता येतं. मग त्याच्यासाठी कोणते स्टार्टिंग मटेरियल्स वापरून आपल्याला सर्वसाधारणतः हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज किंवा आपण त्यांना अल्किल हॅलाइडसुद्धा म्हणतो RX, या अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करता येतं ते आपण पाहूया. तर तसं म्हटलं तर अशा भरपूर मेथड आहेत की ज्या मेथडमध्ये वेगवेगळे स्टार्टिंग मटेरियल्स वापरून आपल्याला हे अल्किल हॅलाइड्स जे आहेत ते प्रिपेअर करता येतात. त्यातल्या काही सिलेक्टिव्ह 3 मेथड्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. या 3 मेथड्स आपण पाहणार आहोत आज. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा येते या अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनची पहिली मेथड, जिला आपण म्हणतो आहे फ्रॉम अल्कोहोल्स, म्हणजे अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन की ज्या प्रिपरेशनमध्ये आपण अल्किल हॅलाइड हे अल्कोहोलपासून काय करतो आहे, तयार करतो आहे. आता अल्कोहोल म्हणजे आपल्याला याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. अल्कोहोल म्हणजे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ROH हा किंवा हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. मग अल्कोहोल म्हणजे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्याच्यामध्ये हा हायड्रॉक्झिल ग्रुप जो आहे तो त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असतो. तर या अल्कोहोलपासून आपल्याला अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड काय करता येतं, तयार करता येतं. मग ह्या अल्कोहोलपासून जर तुम्हाला अल्किल हॅलाइड तयार करायचं असेल तर त्याच्या साधारणतः 2 मेथड आहेत किंवा 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या 2 पद्धतीच्या साहाय्यानं तुम्हाला ह्या अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड तयार करता येतं. त्यातली पहिली मेथड जी आहे ती पहिली मेथड अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजन हॅलाइड जे आहेत त्या हायड्रोजन हॅलाइड बरोबर ह्या अल्कोहोलला कंबाईन करत असतो. मग हायड्रोजन हॅलाइड बरोबर कंबाईन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल्सपासून हे अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड तयार करतात. ही झाली पहिली मेथड. आणि दुसरी मेथड अशी आहे की ज्या दुसऱ्या मेथडमध्ये आपण अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइड तयार करत असताना याच्यामध्ये अल्कोहोलला फॉस्फरस हॅलाइड्स जे आहेत त्या फॉस्फरस हॅलाइड्स बरोबर काय करतो, आपण त्यांना कंबाईन करतो. या दोन्ही मेथड स्टडी करण्यापूर्वी पहिल्यांदा अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग समजा अल्कोहोलला तुम्ही या अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी वापरणार असाल तर सर्वसाधारणतः अल्कोहोलमध्ये पण 3 प्रकार पडतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर यातलं कोणतं अल्कोहोल इफेक्टिव्ह आहे अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी, तर सर्वसाधारणतः रिॲक्टिव्हिटी जर आपण बघितली अल्कोहोलची तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त टर्शरी अल्कोहोल जे आहेत त्या टर्शरी अल्कोहोलची आपल्याला रिॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती पाहायला मिळते. ठीक आहे. आता इथं या अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइड तयार होत असताना अल्कोहोलमधला जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे किंवा फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप हायड्रोजन हॅलाइडमधल्या हॅलोजन ॲटमनं काय केला जातो, रिप्लेस केला जातो. सो हिअर OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय X
किंवा हॅलोजन ॲटम. मग देअर आर 2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. मग इथं 2 मेथड्स आहेत अल्कोहोलच्या किंवा अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइड तयार करण्याचे. मग अशी आपण डिस्कस केलं तसं. त्यातली पहिली मेथड रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. या अल्कोहोलला हायड्रोजन हॅलाइड बरोबर कंबाईन करा आणि त्याच्यापासून अल्किल हॅलाइड तयार करा. मग समजा या अल्कोहोलला हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HX बरोबर जर तुम्ही कंबाईन केलं तर मगाशी म्हणलं तसं अल्कोहोलमधला जो हा हायड्रॉक्झिल ग्रुप आहे तो हायड्रॉक्झिल ग्रुप या HX मधल्या हॅलोजननं किंवा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होईल आणि त्याच्यापासून तुम्हाला करस्पॉन्डिंग RX असा अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड तयार करता येईल. मग इथं अल्कोहोल पासून या मेथडच्या साहाय्यानं हायड्रोजन हॅलाइड जर समजा कंबाईन केलं तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे हायड्रोजन हॅलाइड्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक HCl, X जो आहे तो X जर क्लोरीन घेतला तर इथं हायड्रोजन हॅलाइड होईल HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड. दुसरा आहे हायड्रोजन हॅलाइड HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड आणि तिसरा आहे HI म्हणजे हायड्रोजन आयोडाईड. ह्या तिन्ही हायड्रोजन हॅलाइडपासून किंवा या तिन्ही हायड्रोजन हॅलाइडला अल्कोहोल बरोबर कंबाईन केल्यानंतर त्याच्यापासून आपणाला हे अल्किल हॅलाइड जे आहेत ते अल्किल हॅलाइड तयार करता येतात. ठीक आहे. मग त्यांच्या रिॲक्शन्स ह्या वेगवेगळ्या आहेत. जर समजा तुम्ही अल्कोहोलला HCl बरोबर कंबाईन केलं तर त्याची रिॲक्शन वेगळी आहे. अल्कोहोलला जर समजा HBr बरोबर कंबाईन केलं तर त्याची रिॲक्शन वेगळी आहे आणि अल्कोहोलला जर HI बरोबर तुम्ही कंबाईन केलं तर त्याची वेगळी रिॲक्शन आहे. त्या तिन्ही रिॲक्शन आपण इथं बघणार आहोत कारण या तिन्ही मेथडमध्ये आपण काय करतोय अल्कोहोलला हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HX बरोबर काय करतोय कंबाईन करतोय. आता त्यातली पहिली रिॲक्शन म्हणजेच अल्कोहोलला जर समजा या HX मधल्या हायड्रोजन हॅलाइडमधल्या HCl बरोबर जर आपण कंबाईन केलं तर म्हणजे अल्कोहोल आणि HCl यांच्यापासून अल्किल हॅलाइड आपल्याला तयार करायचं आहे. म्हणून ही पहिली मेथड झाली फ्रॉम HCl हायड्रोजन क्लोराईड. ठीक आहे. मग हायड्रोजन क्लोराईडपासून जर समजा तुम्हाला हे अल्किल हॅलाइड तयार करायचे असतील तर त्याची रिॲक्शन ही सर्वसाधारण अशी आहे पहा. ठीक आहे. मग इथं काय घेतले आपण हे प्रायमरी अल्कोहोल घेतलेलं आहे पहिलं RCH2OH. या प्रायमरी अल्कोहोलला HCl बरोबर जर कंबाईन केलं तर काय होतंय ZnCl2 हा इथं रिएजंट म्हणून वापरायचा आपल्याला. ठीक आहे. आणि या ZnCl2च्या प्रेझेन्समध्ये प्रायमरी अल्कोहोलला RCH2OH या प्रायमरी अल्कोहोलला HCl बरोबर हीट केलं. द ट्रायंगल आहे याचा अर्थ हीट करतोय आपण. तर या प्रायमरी अल्कोहोलला HCl बरोबर ZnCl2 रिएजंट वापरून जर हीट केलं तर या प्रायमरी अल्कोहोलमधला हा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे OH हा या HCl मधल्या क्लोरीनने रिप्लेस होतो आणि तुम्हाला मिळतो RCH2Cl. RCH2Cl असं अल्किल क्लोराईड जे आहे ते अल्किल क्लोराईड मिळतं. इथून बाहेर पडलेला हा हायड्रॉक्झिल ग्रुप आणि इथला हायड्रोजन हे दोन्ही कंबाईन होतात आणि H2O हे बाय प्रॉडक्ट मिळते. ठीक आहे. ही झाली पहिली रिॲक्शन. आता असंच इथं दुसरी रिॲक्शन आहे. या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आपण सेकंडरी अल्कोहोल वापरतोय पहा. मग इथं सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय तर इथं पहा इथं हा जो कार्बन आहे याच्या पाठीमागे 2 अल्किल ग्रुप आहेत म्हणजे हा सेकंडरी कार्बन आहे आणि सेकंडरी कार्बनला हा हायड्रॉक्झिल ग्रुप किंवा अल्कोहोलिक ग्रुप आहे त्याचे म्हणून हे सेकंडरी अल्कोहोल आहे. मग इथं RCHROH हे झालं सेकंडरी अल्कोहोल. या सेकंडरी अल्कोहोलला सुद्धा HCl बरोबर जर ZnCl2च्या प्रेझेन्समध्ये कंबाईन केलं तर इथं सुद्धा सेम रिॲक्शन होते जशी वरती रिॲक्शन झाली तशी. हा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे हा हायड्रॉक्झिल ग्रुप HCl मधल्या क्लोरीननं किंवा Clनं काय होतो रिप्लेस होतो आणि तुम्हाला मिळतो RCHRCl. सेकंडरी अल्किल हॅलाइड इथं मिळतं तुम्हाला किंवा सेकंडरी अल्किल क्लोराईड मिळतं आणि वॉटर मॉलिक्यूल हा बाय प्रॉडक्ट मिळतो. तसेच इथं जर समजा अल्कोहोल तुम्ही टर्शरी वापरलं, टर्शरी म्हणजे टर्शरी कार्बनला हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच असणारा अल्कोहोल. ठीक आहे. मग हा झाला टर्शरी कार्बन कारण याला पाठीमागे 3 अल्किल ग्रुप आहेत 1, 2, 3. ठीक आहे. अल्कोहोलचे 3 प्रकार पडतात हे आपण पाठीमागच्या वर्षी हे पाहिलेलं आहे.
प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असेल तर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी कार्बनला अटॅच असेल तर टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. मग इथं हे टर्शरी अल्कोहोल आहे, कारण इथं टर्शरी कार्बनला काय आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. 1 2 3 हा टर्शरी कार्बन झाला आणि टर्शरी कार्बनला हा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हे झालं टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. या टर्शरी अल्कोहोलला HCl बरोबर रूम टेम्परेचरला, RT याचा अर्थ रूम टेम्परेचर आहे, या रूम टेम्परेचरला जर समजा HCl आणि टर्शरी अल्कोहोलला जर तुम्ही कंबाईन केलं तर इथं सुद्धा वरच्या दोन्ही रिॲक्शनप्रमाणे सेम रिॲक्शन होते. हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे अल्कोहोलमधला, तो हायड्रॉक्सिल ग्रुप काय होतो, रिप्लेस होतो. त्याच्याऐवजी HCl मधला हा क्लोरीन याची जागा घेतो आणि इथं तयार होते RCRRCl असं हे टर्शरी अल्किल क्लोराईड किंवा टर्शरी अल्किल हलाईड तयार होते, प्लस H2O वॉटर मॉलिक्यूल हे बाय प्रॉडक्ट मिळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर हायड्रोजन हलाईडमधल्या HCl बरोबर अल्कोहोलला जर तुम्ही कंबाईन केलं, मग प्रायमरी अल्कोहोल असेल, त्या प्रायमरी अल्कोहोल बरोबर HCl कंबाईन केलं तर तुम्हाला प्रायमरी अल्किल हलाईड मिळते. सेकंडरी अल्कोहोल बरोबर तुम्ही HCl कंबाईन केलं तर इथं तुम्हाला सेकंडरी अल्किल हलाईड किंवा सेकंडरी अल्किल क्लोराईड मिळते. टर्शरी अल्कोहोल बरोबर जर समजा तुम्ही या HClला कंबाईन केलं रूम टेम्परेचरला तर इथं तुम्हाला टर्शरी अल्किल क्लोराईड मिळते. ठीक आहे. इथं पहिली रिॲक्शन काय झाली, ज्याच्यामध्ये आपण ह्या तिन्ही अल्कोहोलला, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, या तिन्ही अल्कोहोलला काय करतोय, HCl बरोबर कंबाईन करतोय आणि त्याच्यापासून तुम्हाला काय मिळते, तर अल्किल हलाईडमध्ये अल्किल क्लोराईड मिळते. इथं क्लोरीन, हा क्लोरीन हॅलोजन ॲटम असणारं हे अल्किल हलाईड मिळते, ज्याला आपण म्हणतो अल्किल क्लोराईड मिळते. ही झाली पहिली रिॲक्शन, ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोलमध्ये काय करतोय, HClची ॲडिशन करून अल्किल हलाईड तयार करतोय. आता याच्यानंतर मगाशी म्हणलं तसं या हायड्रोजन हलाईडचे 3 प्रकार पडतात, HCl, HBr आणि HI. आता आपण पाठीमागच्या स्लाईडमध्ये काय पाहिलं, तर अल्कोहोलला HCl बरोबर कंबाईन करून त्याच्यापासून अल्किल हलाईड तयार केलं होतं. आता या नंतरच्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आपण काय पाहणार आहे, तर अल्किल हलाईडचं प्रिपरेशन, पण त्याच्यामध्ये अल्कोहोलला आपण काय करणार आहे, HBr बरोबर कंबाईन करणार आहे फ्रॉम HBr. जसं आपण अल्किल हलाईड अल्कोहोल आणि HClचं कॉम्बिनेशन करून तयार करू शकतो, तसंच आणखीन एका प्रकारे म्हणजे अल्कोहोलला, म्हणजेच प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या तिन्ही अल्कोहोलला मगाशी आपण जसं बघितलं तसं HBr बरोबर म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर कंबाईन करून सुद्धा तयार करू शकतो. त्याच्या ह्या रिएक्शन्स आहेत. ठीक आहे. मग इथं पहा, फ्रॉम HBr हे आहे हायड्रोजन ब्रोमाइड. या हायड्रोजन ब्रोमाइडला सुद्धा या 3 अल्कोहोल बरोबर इथं कंबाईन केले. हे आहेत प्रायमरी अल्कोहोल RCH2OH. या प्रायमरी अल्कोहोलला HBr हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर कंबाईन केलं. इथं रिएजंट म्हणून आपण वापरतो NaBr H2SO4. सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4 यांच्या प्रेझेन्समध्ये प्रायमरी अल्कोहोल आणि HBr यांना जर हीट केलं, ट्रायंगल आहे याचा अर्थ हीट करतोय आपण, तर काय तयार होते पहा, इथं सुद्धा सेम रिॲक्शन होते. या प्रायमरी अल्कोहोलमधला हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो HBr मध्ये ह्या ब्रोमिननं हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होतो आणि इथं तुम्हाला काय पाहायला मिळतं, हा OH जातो, त्याच्याऐवजी हा Br इथे येतो आणि इथं तुम्हाला मिळतोय RCH2Br. RCH2Br म्हणजे अल्किल ब्रोमाइड. इथं तयार होतोय अल्किल ब्रोमाइड प्लस H2O. H2O कसा, तर हा इथला हायड्रॉक्सिल ग्रुप आणि हा हायड्रोजन असा H2O असा वॉटर मॉलिक्यूल इथं तयार होतं. ठीक आहे, प्रायमरी अल्कोहोलपासून. तसंच इथं सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन आहे. सेकंडरी अल्कोहोलला आपण काय करतो, इथं बघा R2CHOH 2 अल्किल ग्रुप पाहिजेत, आहे का, 2 अल्किल ग्रुप आहेत या कार्बनला आणि त्यालाच काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे हे सेकंडरी अल्कोहोल आहे. ठीक आहे. ह्या सेकंडरी अल्कोहोलला R2CHOH या सेकंडरी अल्कोहोलला काय करतोय आपण, HBr बरोबर कंबाईन करतोय इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ब्रोमाइड NaBr प्लस डायल्यूट H2SO4. ठीक आहे. मग इथं काय होतंय, तर सेम रिॲक्शन होईल. इथं हा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे इथला सेकंडरी अल्कोहोलमधला तो रिप्लेस होईल, त्याच्याऐवजी ब्रोमिन येईल आणि तुम्हाला मिळेल R2CHOH. इथं काय होईल, R2CHBr हवं इथं, ॲक्च्युली प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. इथं तयार होईल R2CHBr, कारण इथला हा हायड्रॉक्सिल ग्रुप गेला पाहिजे. ठीक आहे. मग इथं तयार होईल R2CHBr प्लस H2O. तसंच इथं टर्शरी अल्कोहोलच्या बाबतीत सुद्धा आहे. टर्शरी अल्कोहोल R3COH प्लस HBr इन प्रेझेन्स ऑफ NaBr
डायल्यूट H2SO4. तर याच्या बाबतीत सुद्धा सेम इथं काय की इथं हा टर्शरी अल्कोहोलमधला हायड्रोक्सिल ग्रुप जो आहे तो ब्रोमिनने रिप्लेस होईल आणि तुम्हाला त्याच्याऐवजी इथं ब्रोमिन असलेला पाहायला मिळेल. तर आता रिॲक्शनमध्ये ह्या इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे ॲक्च्युली. इथं हा हायड्रोक्सिल ग्रुप जाऊन इथं ब्रोमिन यायला हवा. तसं इथं हा OH जाऊन इथं Br आला तसं इथं हा OH जातो आणि इथं Br येतो आणि इथं अल्किल ब्रोमाइड तयार होतं, सेकंडरी अल्किल ब्रोमाइड. तसंच इथं हा हायड्रोक्सिल ग्रुप जातो आणि इथं हा ब्रोमिन येतो इथं Br आणि इथं तयार होतो R3CBr असा टर्शरी अल्किल ब्रोमाइड तयार होतो प्लस H2O हे बाय प्रोडक्ट आहे. इथे ह्या दोन रिॲक्शन जे आहेत त्या दोन रिॲक्शनमध्ये करेक्शन आहे. इथं हा हायड्रोक्सिल ग्रुप इथून त्यांनी रिप्लेस केलेला नाही. तर इथं फक्त तुम्ही काय करा, करेक्शन आहे ती करेक्शन लक्षात घ्या. पुस्तकामध्ये हे रिॲक्शन दिलेलं आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. इथं फक्त काय हा इथला हायड्रोक्सिल ग्रुप जातोय तिथं ब्रोमिन येतोय, जसं इथं गेलाय तसा हा हायड्रोक्सिल ग्रुप जाऊन इथं ब्रोमिन येतोय, तसंच इथं हायड्रोक्सिल ग्रुप जाईल आणि तिथं हा ब्रोमिन येईल आणि इथं तयार होईल R2CHBr सेकंडरी अल्किल ब्रोमाइड आणि इथं तयार होईल R3CBr टर्शरी अल्किल ब्रोमाइड. ओके. तर असं या हायड्रोजन ब्रोमाइडपासून जर तुम्ही अल्किल हलाइड तयार केलं तर ते तयार होते अल्किल ब्रोमाइड. आता त्याच्यानंतर तिसरी रिॲक्शन यातली राहते किंवा तिसरं हायड्रोजन हलाइड राहते हायड्रोजन आयोडाईड HI. ठीक आहे. मग ह्या हायड्रोजन आयोडाईडपासून सुद्धा सेम अशाच प्रकारे तुम्हाला काय करता येतं, रिप्लेसमेंट करून अल्किल हलाइड जे आहे ते अल्किल हलाइड तयार करता येतं. मग त्याची रिॲक्शन कशी आहे पहा, इथं पहा फ्रॉम HI हायड्रोजन आयोडाईड. मग इथं अल्कोहोलमध्ये फक्त प्रायमरी अल्कोहोल जे आहे ते प्रायमरी अल्कोहोलच या हायड्रोजन आयोडाईड बरोबर रिॲक्ट होऊ शकतं. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल मात्र या हायड्रोजन आयोडाईड बरोबर रिॲक्ट होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की हे जे हायड्रोजन आयोडाईड आहे त्याची रिॲक्टिव्हिटी ही लेस आहे. ते लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं फक्त प्रायमरी अल्कोहोल बरोबर ते रिॲक्टिव्हिटी दाखवतं. ठीक आहे. मग प्रायमरी अल्कोहोल इथं आपण घेतले ROH. या अल्कोहोल बरोबर या HIला हायड्रोजन आयोडाईडला जर कंबाईन केलं इन प्रेझेन्स ऑफ NaI सोडियम आयोडाईड आणि H3PO4 हायपोबोरिक ॲसिड. मग या NaI आणि H3PO4 याच्या प्रेझेन्समध्ये या अल्कोहोलला HI बरोबर प्रायमरी अल्कोहोलला एस्पेशली जर HI बरोबर कंबाईन केलं तर सेम रिॲक्शन होते. जसं वरती रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं होतं तसं हा अल्कोहोलमधला हायड्रोक्सिल ग्रुप जो आहे तो रिप्लेस होतो, त्याच्याऐवजी हा आयोडीन त्याची जागा घेतो आणि इथं तयार होतं RI अल्किल आयोडाईड प्लस H2O असं आहे अल्किल आयोडाईड जे ते अल्किल आयोडाईड इथं तयार करता येतं. ठीक आहे. तर ही झाली पहिली मेथड की ज्या पहिल्या मेथडमध्ये आपण काय करत होतो, अल्कोहोलला प्रायमरी सेकंडरी टर्शरी किंवा प्रायमरी अल्कोहोलला पहिल्या दोन मेथडमध्ये तिन्ही अल्कोहोल आणि इथं शेवटच्या HI बरोबर आपण फक्त प्रायमरी अल्कोहोलला कंबाईन करतोय. तर याच्यामध्ये डायरेक्ट आपण हायड्रोजन हलाइड्स जे आहेत त्या हायड्रोजन हलाइड बरोबर काय करत होतो, कंबाईन करत होतो आणि त्याच्यापासून अल्किल क्लोराईड अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाईड तयार करत होतो. ठीक आहे. तुम्ही कोणतं हायड्रोजन हलाइड वापरताय त्याच्यानुसार करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड जे आहे ते अल्किल हलाइड तयार होत असतं. जर तुम्ही HCl वापरलं तर अल्किल क्लोराईड तयार होईल, जर तुम्ही HBr वापरलं तर अल्किल ब्रोमाइड तयार होईल आणि जर तुम्ही HI वापरलं तर तुम्हाला अल्किल आयोडाईड जे आहे ते अल्किल आयोडाईड तयार झालेलं पाहायला मिळेल. ठीक आहे. ही झाली पहिली मेथड. आता मगाशी म्हणलं तसं आणखीन एक मेथड आहे की ज्या दुसऱ्या मेथडमध्ये आपल्याला आणखीन एका प्रकारे काय करता येतं, या अल्कोहोलपासून काय करता येतं, हे अल्किल हलाइड तयार करता येतं. ठीक आहे. पहिल्या मेथडमध्ये आपण अल्कोहोलला काय केलं होतं, हायड्रोजन हलाइड जे आहे त्या हायड्रोजन हलाइड्स बरोबर कंबाईन केलं होतं. आता दुसरी एक मेथड आहे की त्या दुसऱ्या मेथडमध्ये आपण या अल्कोहोलला फॉस्फरस हलाइड्स जे आहेत त्या फॉस्फरस हलाइड्स बरोबर कंबाईन करतो. बी पहिल्या मेथडमध्ये आपण काय केलं होतं, तर अल्कोहोलला हायड्रोजन हलाइड बरोबर HX बरोबर कंबाईन केलं होतं. आता दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय करतोय, HXच्या जागी म्हणजे हायड्रोजन हलाइडच्या ऐवजी फॉस्फरस हलाइड बरोबर अल्कोहोलला कंबाईन करतोय. मग जर समजा तुम्ही या अल्कोहोल्सना फॉस्फरस हलाइड बरोबर कंबाईन केलं तर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला काय करता येतं, अल्किल हलाइड्स तयार करता येतात. मग त्याच्या रिॲक्शन कशा आहेत पहा, इथं पहा रिॲक्शन्स की ज्या रिॲक्शन्समधून आपण अल्कोहोलला फॉस्फरस हलाइड्स बरोबर कंबाईन करतो. आता ह्या फॉस्फरस हलाइड्सचे दोन प्रकार पडतात, एक PX3
आणि दुसरा PX5. ठीक आहे. आणि आणखीन एक आहे फॉस्फरस हॅलाइड, जे फॉस्फरस हॅलाइड म्हटलं तरी हरकत नाही, किंवा त्याला थायोनिल क्लोराईड सुद्धा म्हटलं जातं, SOCl2. ठीक आहे. तर यांच्याबरोबर आपण या अल्कोहोलला जर कंबाईन केलं तर त्याच्यापासून आपल्याला हे अल्किल हॅलाइड जे ते अल्किल हॅलाइड्स तयार करता येतात. ठीक आहे. मग त्यांची रिॲक्शन बघा. इथं पहिलं हे अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. या अल्कोहोलला फॉस्फरस हॅलाइड बरोबर कंबाईन केलं. फॉस्फरस हॅलाइडमधलं हे पहिलं हॅलाइड ज्याच्यामध्ये आपण फॉस्फरस ट्रायहॅलाइड म्हणतो, त्याला PX3, 3 हॅलोजन ॲटम आहेत आणि फॉस्फरस आहे म्हणून हा झाला PX3 फॉस्फरस ट्रायहॅलाइड. मग ह्या अल्कोहोलला फॉस्फरस ट्रायहॅलाइड बरोबर कंबाईन केलं. आता इथं ट्रायहॅलाइड आहेत, 3 हॅलोजन ॲटम आहेत म्हणून आपण इथं अल्कोहोलचे सुद्धा 3 मॉलिक्यूल घेतो. पहा, PX3 म्हणून इथं थ्राईस ROH. इथं एकच असतं तर इथं अल्कोहोल सुद्धा आपण एकच घेतला असता. जसं HX मध्ये एक हॅलोजन ॲटम होता म्हणून आपण अल्कोहोल सुद्धा एकच घेत होतो. आता इथं ह्या फॉस्फरस हॅलाइडमध्ये एकतर ते फॉस्फरस ट्रायक्लोराईड असतं किंवा ट्रायहॅलाइड असतं किंवा फॉस्फरस पेंटाहॅलाइड असतं. एकतर त्याच्यामध्ये 3 हॅलोजन ॲटम असतात किंवा 5 असतात. ओके, त्याच्यानुसार मग आपल्याला ते कंबाईन करावे लागतात. ठीक आहे. आता इथं 3 हॅलोजन ॲटम आहेत म्हणून आपण 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल घेतलेत. मग इथं या 3 अल्कोहोलच्या मॉलिक्यूलला थ्राईस OH, थ्राईस ROH या 3 अल्कोहोलच्या मॉलिक्यूलला ह्या फॉस्फरस ट्रायहॅलाइड बरोबर कंबाईन केलं किंवा हीट केलं तर काय होतं बघा. हे 3 हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत, 3, पहिला, दुसरा, तिसरा, हे तिन्ही हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहे अल्कोहोलचे ते डायरेक्ट ह्या 3 हॅलोजनने रिप्लेस होतात आणि तुम्हाला मिळतं इथं थ्राईस RX, थ्राईस RX असं 3 अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल मिळतात. हे बाहेर पडलेले 3 जे हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, 3, त्यातले 3 हायड्रोजन, 3 हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत त्यातले 3 हायड्रोजन असे H3, त्याच्यानंतर हा फॉस्फरस P आणि 3 ऑक्सिजन असा H3PO3 फॉस्फरिक ॲसिड जे आहे ते फॉस्फरिक ॲसिड इथं बाय प्रॉडक्ट तयार होतं. ठीक आहे. आता दुसऱ्या मेथडमध्ये काय करतोय बघा, आपण याच अल्कोहोलला आणखीन एका फॉस्फरस हॅलाइड बरोबर कंबाईन करतोय की जे काय आहे पेंटाहॅलाइड आहे, फॉस्फरस पेंटाहॅलाइड, PX5. इथं 5 हॅलोजनचे ॲटम त्याच्यामध्ये असतात या फॉस्फरस हॅलाइडमध्ये. मग ह्या अल्कोहोलला फॉस्फरस पेंटाहॅलाइड बरोबर आपण इथं कंबाईन करतोय. आता तुम्ही म्हणाले इथं सर 5 हॅलोजन ॲटम आहेत, मग इथं 5 का घेतले नाहीत, तर ते रिॲक्शन बॅलन्स होत नाही म्हणून या फॉस्फरस पेंटाहॅलाइडला आपण काय करतोय डायरेक्ट एकाच अल्कोहोल मॉलिक्यूल बरोबर कंबाईन करतोय. मग इथं या एका अल्कोहोल मॉलिक्यूल बरोबर या फॉस्फरस पेंटाहॅलाइडला PX5, 5 आहेत म्हणून पेंटाहॅलाइड, ह्या फॉस्फरस पेंटाहॅलाइडला कंबाईन केलं तर इथला हा अल्कोहोलमधला हायड्रॉक्सिल ग्रुप जाईल आणि या 5 पैकी एक हॅलोजन त्याची जागा घेईल. रिॲक्शन कशी होते पहा. या अल्कोहोलमधला हा हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस होतो, या 5 हॅलोजनपैकी एक हॅलोजन त्याची जागा घेतो आणि इथं तयार होतं RX सुरुवातीला अल्किल हॅलाइड. आता बाहेर पडलेला हा हायड्रॉक्सिल ग्रुप आणि त्याच्यानंतर इथं PX4, 4 हॅलोजन राहिले ना ते, तर त्यातला बाहेर पडलेला इथला हायड्रॉक्सिल ग्रुपमधला एक हायड्रोजन आणि ह्या 4 पैकी आणखीन एक हॅलोजन असा HX दुसरं बाय प्रॉडक्ट तयार होतं हायड्रोजन हॅलाइड. त्याच्यानंतर काय होईल, राहतंय फक्त हा ऑक्सिजन आणि इथले 3 काय हॅलोजन आणि हा फॉस्फरस हे परत आहे त्याचे कंबाईन होतील. ठीक आहे. हा फॉस्फरस, त्याच्यानंतर हा ऑक्सिजन आणि हे 3 हॅलोजन असा POX3 असं फॉस्फरस ऑक्सिहॅलाइड, हे फॉस्फरस ऑक्सिहॅलाइड हे बाय प्रॉडक्ट जे आहे ते बाय प्रॉडक्ट तयार होतं तिसरं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन इथं बॅलन्स होते आणि तुम्हाला मेन प्रॉडक्ट यातलं मिळतं अल्किल हॅलाइड. आता आणखीन एक फॉस्फरसचं हॅलाइड म्हटलं तरी काही हरकत नाही, याला थायोनिल क्लोराईड म्हटलं जातं, SOCl2, की ज्याच्यामध्ये क्लोरीन हा हॅलोजन ॲटम येतो. तर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला हे अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड तयार करता येतं. आता इथं पहा या तिसऱ्या रिॲक्शनमध्ये हे अल्किल हॅलाइड आहे, अल्कोहोल आहे. या अल्कोहोलला थायोनिल क्लोराईड, फॉस्फरसच्या हॅलाइडपैकी आणखीन एक हे हॅलाइड आहे थायोनिल क्लोराईड, SOCl2. तर ह्या थायोनिल क्लोराईड बरोबर आपण काय करतोय, हीट करतोय. मग इथं या थायोनिल क्लोराईड बरोबर जर समजा ह्या अल्कोहोलला जर हीट केलं तर इथला हा हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस होतो, त्याच्याऐवजी एक क्लोरीन त्याची जागा घेतो, इथं तुम्हाला मिळतो RCl अल्किल क्लोराईड असा हा अल्किल क्लोराईड मिळतो. बाहेर पडलेला हा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे इथून
इथला एक क्लोरीन इथं आला आणि RCl तयार झाला. हा बाहेर पडलेला जो हायड्रोक्सिल ग्रुप आहे त्यातला हायड्रोजन आणि दुसरा क्लोरीन इथला, ठीक आहे. एक क्लोरीन इथं याच्या जागी आला आणि दुसरा क्लोरीन ह्या हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो, असा HCl तयार होतो. आणि राहिलेला हा ऑक्सिजन आणि इथला हा SO, असे SO2 गॅस जो आहे तो SO2 गॅस यातनं काय होतो, रिलीज होतो. असं हे तिसरं अल्किल क्लोराईड जे ते अल्किल क्लोराईड आपल्याला तयार करतात, ठीक आहे. तर ही झाली दुसरी मेथड. ज्या दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय करतोय, अल्कोहोलपासूनच फॉस्फरस हॅलाइड्स जे आहेत त्या फॉस्फरस हॅलाइड्सना अल्कोहोल बरोबर हीट करून त्याच्यापासून करस्पॉन्डिंग हे अल्किल हॅलाइड्स जे आहेत ते अल्किल हॅलाइड्स आपण तयार करतोय. या पहिल्या मेथडमध्ये आपण काय पाहिलं, तर अल्कोहोल हे स्टार्टिंग मटेरियल वापरलं आणि ह्या अल्कोहोलपासून दोन प्रकारे, पहिल्यांदा हायड्रोजन हॅलाइड जे आहेत ते हायड्रोजन हॅलाइड 3 प्रकारचे HCl, HBr आणि HI यांच्याबरोबर कंबाईन करून अल्किल हॅलाइड्स तयार केले. आणि दुसऱ्या मेथडमध्ये फॉस्फरस हॅलाइड्स जे आहेत त्या फॉस्फरस हॅलाइड्सला या अल्कोहोलबरोबर कंबाईन केलं आणि त्याच्यापासून अल्किल हॅलाइड जे आहेत ते अल्किल हॅलाइड तयार केले. ती झाली पहिली मेथड. आता याच्यानंतरची दुसरी मेथड आहे की ज्या दुसऱ्या मेथडमध्ये आपण वेगळं स्टार्टिंग मटेरियल वापरतो आहे. अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी वेगळं काय करतो आहे आपण, याच्यामध्ये स्टार्टिंग मटेरियल वापरतो आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काय करतो आहे, तर इथं आपण अल्किन जे आहे ते अल्किन हे स्टार्टिंग मटेरियल वापरतो आहे, ठीक आहे. हायड्रोकार्बन्समध्ये अल्किन्स हे हायड्रोकार्बन्स आपल्याला माहिती आहेत, पाठीमागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे. कार्बन कार्बन ज्याच्यामध्ये काय असतो, डबल बॉन्ड असतो. अशा अल्किन्सपासून सुद्धा आपल्याला काय करता येतं, हे अल्किल हॅलाइड्स तयार करता येतं. आता अल्किन्स जे आहेत त्या अल्किन्समध्ये एस्पेशली HX जे आहे हायड्रोजन हॅलाइड, जे आता याच्या पाठीमागच्या रिॲक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे हायड्रोजन हॅलाइड्स, त्या हायड्रोजन हॅलाइड्सची जर समजा ॲडिशन केली अल्किनमध्ये तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक करता येतो आपल्याला आणि त्याच्यापासून डायरेक्ट आपल्याला काय करता येतं, अल्किल हॅलाइड, पहिल्या कार्बनला हायड्रोजन ॲड होतो, दुसऱ्या कार्बनला हॅलोजन ॲड होतो त्याच्यामधलं, आणि तुम्हाला त्याच्यापासून करस्पॉन्डिंग काय करता येतं, हे अल्किल हॅलाइड जे आहेत ते अल्किल हॅलाइड्स तयार करता येतात. ही रिॲक्शन पाठीमागच्या वर्षीसुद्धा आपण पाहिलेली आहे. म्हणजे कशी, तर आपल्याला माहिती आहे अल्किन्स म्हणजे काय, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारे हायड्रोकार्बन्स, यांच्यामध्ये काय करा, HXची ॲडिशन करा, HX, ठीक आहे. मग याच्यामध्ये HXची जर ॲडिशन केली तर मगाशी म्हटलं तसं पहिल्या कार्बनला काय होतो, पहिल्या कार्बनला हा हायड्रोजन ॲड होतो, दुसऱ्या कार्बनला हा हायड्रोक्सिल ग्रुप जो आहे, हॅलोजन जो आहे तो ॲड होतो, आणि तुम्हाला काय काय मिळतं, तर इथं हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याच्यापासून हे काय होतं, CH3 म्हणजे इथं अल्किल ग्रुप तयार होतो आणि इथं हॅलोजन ॲटम असणारं हे करस्पॉन्डिंग काय अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड तयार करता येतं, ठीक आहे. तीच ही रिॲक्शन आहे, ॲडिशन ऑफ HX इन अल्किन, की ज्या मेथडच्या साइन आपल्याला काय करता येतं, अल्किल हॅलाइड जे ते अल्किल हॅलाइड तयार करता येतं, ठीक आहे, फ्रॉम अनसॅच्युरेटेड अल्किन्स. आता तीच रिॲक्शन कशी आहे पहा, तर इथं रिॲक्शन दिलेलं आहे ॲडिशन ऑफ HX. मग आता इथं जर समजा HXमध्ये जर ॲडिशन केली तर HXमध्ये हे ऑर्डर आहे, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. HX मागाशी म्हटलं तर 3 प्रकारचे हे हायड्रोजन हॅलाइड असतात, HCl, HBr, HI. मग त्याच्यामध्ये ॲडिशन ही कशी किंवा त्यांच्यामध्ये ऑर्डर कशी आहे, तर सर्वात फास्ट याच्यामध्ये HIची ॲडिशन होते हायड्रोजन आयोडाईडची, त्याच्या खालोखाल HBrची ॲडिशन होते, त्याच्या खालोखाल HClची ॲडिशन होते कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये, ठीक आहे. त्याच ह्या रिॲक्शन आहेत. आता अल्किनमध्ये पण परत हे 2 प्रकार आहेत, एक सिमेंट्रिकल अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला सेम कार्बनची संख्या असणारं अल्किन म्हणजे सिमेंट्रिकल अल्किन, आणि दुसरं अनसिमेंट्रिकल अल्किन. अनसिमेंट्रिकल अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी कार्बनची संख्या असेल, ठीक आहे. मग त्यातला पहिला प्रकार बघूया, सिमेंट्रिकल अल्किनपासून अल्किल हॅलाइड तयार करणं, ठीक आहे. सिमेंट्रिकल अल्किनपासून अल्किल हॅलाइड तयार करणं. मग या दोन्ही मेथडमध्ये आपल्याला HXची ॲडिशन करावी लागते, पहा HX, ठीक आहे. मग पहिल्यांदा सिमेंट्रिकल अल्किनमध्ये आपण HXची ॲडिशन केल्यानंतर काय होते पहा, हे सिमेंट्रिकल अल्किनचं एक्झाम्पल आहे, RCH डबल बॉन्ड CHR. इथे बघा दोन्ही बाजूला काय 1 आणि 2, 1 आणि 2, दोन्ही बाजूला 2-2 कार्बन आहेत म्हणजे हे सिमेंट्रिकल अल्किन आहे. याच्यामध्ये HXची ॲडिशन केली तर काय होते, तर इथं मगाशी म्हटलं तसं पहिल्या कार्बनला हा हायड्रोजन जाईल इथला, दुसऱ्या कार्बनला हा हॅलोजन जाईल, आणि असं तुम्हाला RCH2 पहा इथं
पहिल्या कार्बनला हायड्रोजन असा RCH2, त्याच्यानंतर दुसऱ्या कार्बनला हॅलोजन असा X आणि R असा RCH2CHXR असे हे अल्किल हॅलाइडमध्ये. आता दुसऱ्या मेथडमध्ये आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेतले. या अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये सुद्धा HCl जर ॲडिशन केली, आता इथं अनसिमेट्रिकल अल्किन कसं आहे तर पहा इथं RCH डबल बॉन्ड CH2. आता इथं डबल बॉन्डच्या या बाजूला एक कार्बन आहे तर इकडे 2 कार्बन आहेत, म्हणून हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. आता याच्यामध्ये HCl जर ॲडिशन केली तर इथं काय होतं तर इथं मार्कोनिकॉप्स रूल जो आहे तो मार्कोनिकॉप्स रूल फॉलो होतो, आपल्याला माहिती आहे ते. ठीक आहे. अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये अनसिमेट्रिकल रिएजन ॲड केल्यानंतर असा तो निगेटिव्ह पार्ट त्या अनसिमेट्रिकल रिएजनमधला हा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो की जिथं कार्बनची संख्या काय आहे किंवा हायड्रोजनची संख्या कमी असते. ठीक आहे. मग इथं मार्कोनिकॉप्स रूल फॉलो केला आहे आणि त्याच्यानुसार जर हे ॲडिशन केली तर काय होईल बघा, इथं RCHX या बाजूला काय हायड्रोजनची संख्या इथं कमी आहे म्हणताना इथं हा X हॅलोजन ॲटम इथं होईल ॲड होईल आणि इथं हायड्रोजनची संख्या जास्त आहे म्हणजे इथं हायड्रोजन जाऊन ॲड. ठीक आहे. मग इथं RCHX असं सेकंडरी अल्किल हॅलाइड तयार होईल मार्कोनिकॉप्स रूलनुसार. मार्कोनिकॉप्स MR म्हणजे मार्कोनिकॉप्स रूल आहे तर त्याच्यानुसार हे ॲडिशन होते. आणि जर समजा अँटी मार्कोनिकॉप्स रूल वापरले म्हणजे परॉक्साईड वापरला येतं H2O2. ठीक आहे. तर परॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये ही जर ॲडिशन केली तर तिथं तुम्हाला अँटी मार्कोनिकॉप्स रूल किंवा परॉक्साईड इफेक्ट पाहायला मिळतो. म्हणजे ही ॲडिशन उलटी होते ॲज इट इज. पहिल्या कार्बनला हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनला हा हॅलोजन असं RCH2CH2X असं प्रायमरी अल्किल हॅलाइडमध्ये. ठीक आहे. हे पाठीमागच्या वर्षी झालेलं आहे. आता त्याच्यानंतर तिसरी मेथड की ज्या तिसऱ्या मेथडमध्ये आपण काय करतोय, या अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करण्यासाठी आणखीन एक वेगळं काय करतोय, हे वापरतोय स्टार्टिंग मटेरियल वापरतोय फ्रॉम अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करायचं आहे पण अल्किल हॅलाइडपासूनच. ठीक आहे. म्हणजे काय तर हा हॅलोजन ॲटम जो आहे तो हॅलोजन ॲटम दुसऱ्या हॅलोजन ॲटमनं आपण रिप्लेस करू शकतो, कारण याच्यावरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज आहे आणि दुसऱ्या हॅलोजनवरती सुद्धा काय असतो निगेटिव्ह चार्ज असतो. मग इथं आपणाला जे अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे तर त्याला दुसऱ्या अल्किल हॅलाइड बरोबर म्हणजे तो हॅलोजन ॲटम नसणाऱ्या दुसऱ्या अल्किल हॅलाइड बरोबर जर समजा हॅलोजनची ॲडिशन केली किंवा त्या हॅलोजन कंपाऊंडला ॲड केलं तर तुम्हाला ही रिप्लेसमेंट रिॲक्शन जी आहे ती रिप्लेसमेंट रिॲक्शन काय करता येते. एस्पेशली त्याच्यामध्ये अल्किल आयोडाईड जे ते अल्किल आयोडाईडसाठीच्या आणि अल्किल फ्लोराईडसाठीच्या ह्या रिॲक्शन आहेत. याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सुद्धा म्हटलं जातं किंवा रिप्लेसमेंट रिॲक्शन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिली रिॲक्शन ते फ्रँकेनस्टाईन रिॲक्शन. पहिली रिॲक्शन ते फ्रँकेनस्टाईन रिॲक्शन. आता फ्रँकेनस्टाईन रिॲक्शनमध्ये काय केलं जातं तर एस्पेशली इथं अल्किल आयोडाईड जे ते अल्किल आयोडाईड तयार केलं जातं. एस्पेशली काय केलं जातं अल्किल आयोडाईड जे आहे ते अल्किल आयोडाईड याच्यामध्ये तयार केलं जातं. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर अल्किल क्लोराईड जे आहे या अल्किल क्लोराईडला स्टार्टिंग मटेरियल वापरलं जातं. या अल्किल क्लोराईडपासून आपल्याला अल्किल आयोडाईड तयार करायचं आहे. मग या अल्किल क्लोराईडला स्टार्टिंग मटेरियल म्हणून घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यात आयोडीन असणारं एखादं कंपाऊंड जे आहे ते आयोडीन असणारं कंपाऊंड याच्यामध्ये ॲड करा. मग इथं आयोडीन असणारं कंपाऊंड घेतलं आहे NaI सोडियम आयोडाईड की जे इझिली अवेलेबल असतं. मग ह्या अल्किल क्लोराईडला सोडियम आयोडीन असणाऱ्या कंपाऊंड बरोबर जर कंबाईन केलं इन प्रेझन्स ऑफ ॲसिटोन हे एक समजा तिथं रिएजंट वापरला आहे. ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये या अल्किल क्लोराईडला सोडियम आयोडीन असणाऱ्या कंपाऊंड बरोबर जर कंबाईन केलं तर इथं ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन पाहायला मिळते किंवा रिप्लेसमेंट रिॲक्शन पाहायला मिळते. या अल्किल क्लोराईडमधला क्लोरीन जो आहे या क्लोरीनला हा आयोडीन रिप्लेस करतो आणि इथं तुम्हाला मिळतो RI अल्किल आयोडाईड. ठीक आहे. हा बाहेर पडलेला क्लोरीन या आयोडीनची जागा घेतो आणि इथं तुम्हाला मिळतं NaCl. ठीक आहे. सॉलिड प्रेसिपिटेट जो आहे त्याचं सॉलिड प्रेसिपिटेट तयार होतो NaCl आणि अल्किल आयोडाईड जे आहे ते अल्किल आयोडाईड RI तयार होतं इथं. ठीक आहे. अशी ही झाली अल्किल आयोडाईड तयार करण्याची डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा रिप्लेसमेंट रिॲक्शन जी फ्रँकेनस्टाईन ह्या सायंटिस्टनं शोधून काढली म्हणून तिला फ्रँकेनस्टाईन असं म्हणलं जातं. आता दुसरी अशीच एक प्रकारची रिप्लेसमेंट किंवा रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण याच अल्किल क्लोराईडपासून किंवा अल्किल क्लोराईडला स्टार्टिंग मटेरियल वापरून त्याच्यापासून अल्किल फ्लोराईड जे आहेत
ते अल्किल फ्लोराईड तयार करू शकतो. आता अल्किल फ्लोराईड जे आहे ते अल्किल फ्लोराईड मुळातच लेस रिॲक्टिव्ह असतात. फ्लोरीन जे आहे ते हायली रिॲक्टिव्ह आहे आणि एक्सप्लोजिव्ह आहे, ते पेट घेतं. तर एक्सप्लोजिव्ह असल्यामुळं त्याचं प्रिपरेशन करणं थोडंसं अवघड असतं. म्हणून या अल्किल फ्लोराईडचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही रिॲक्शन वापरली जाते किंवा ही रिॲक्शन वापरावी लागते. याच्यामध्ये आपण अल्किल फ्लोराईड तयार करतो, हायली अनस्टेबल असणारे कंपाऊंड्स. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर या अल्किल क्लोराईडला जसं इथं आपण अल्किल आयोडाईड तयार करण्यासाठी आयोडीनचं कंपाऊंड वापरलं होतं, तसंच इथं अल्किल फ्लोराईड तयार करायचं असेल, RF अल्किल फ्लोराईड, तर अल्किल फ्लोराईड तयार करण्यासाठी याच अल्किल क्लोराईडला फ्लोरीन असणाऱ्या कंपाऊंड बरोबर, एस्पेशली त्यांना मेटल फ्लोराईड्स असं म्हणलं जातं, की जे रूम टेम्परेचरला हे मेटल फ्लोराईड्स, मग सिल्वर फ्लोराईड असेल किंवा मर्क्युरी फ्लोराईड असेल किंवा आर्सेनिक फ्लोराईड असेल किंवा टिन फ्लोराईड असेल, असे वेगवेगळे मेटल फ्लोराईड्स असतात. तर ते रूम टेम्परेचरला स्टेबल असतात. तर ह्या मेटल फ्लोराईड बरोबर या अल्किल क्लोराईडला जर कंबाईन केलं तर त्याच्यापासून आपल्याला क्लोरीन रिप्लेस करून करस्पॉन्डिंग अल्किल फ्लोराईड जे ते अल्किल फ्लोराईड तयार करता येतात. ही रिॲक्शन स्वार्ट्झ या सायंटिस्टनं शोधून काढली, म्हणून ह्या रिॲक्शनला स्वार्ट्झ रिॲक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग ह्या दोन रिॲक्शन जे आहेत ते स्पेशली तुम्हाला 1 मार्काचा जो प्रश्न असतो त्यासाठी विचारला जातो. व्हॉट इज स्वार्ट्झ रिॲक्शन किंवा व्हॉट इज फ्रँकेनस्टाईन रिॲक्शन. तर फ्रँकेनस्टाईन रिॲक्शन म्हणजे अल्किल आयोडाईडसाठीची रिॲक्शन, स्वार्ट्झ रिॲक्शन म्हणजे अल्किल फ्लोराईडसाठीची रिॲक्शन. मग इथं काय करतोय आपण, अल्किल क्लोराईडला फ्लोरीन असणाऱ्या मेटल फ्लोराईड बरोबर कंबाईन करतोय आणि त्याच्यापासून अल्किल फ्लोराईड जे आहे ते अल्किल फ्लोराईड तयार करतोय. ठीक आहे. आणि इथं पहा RCl प्लस AgF, इथं सिल्वर फ्लोराईड घेतले आपण, मेटल फ्लोराईड, या अल्किल क्लोराईडला सिल्वर फ्लोराईड बरोबर कंबाईन केल्यानंतर इथला हा क्लोरीन जो आहे तो क्लोरीन आपल्याला ह्या फ्लोरीनला रिप्लेस करता येतो आणि तुम्हाला मिळतं RF अल्किल फ्लोराईड प्लस AgCl. AgCl हे इथं बाय प्रॉडक्ट जे ते बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं आपण या 3 मेथड पाहिल्यात, की ज्या 3 मेथडमध्ये आपण काय पाहिले, अल्किल क्लोराईड किंवा अल्किल हॅलाइड जे आहेत ते अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन पाहिलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे या हॅलो अरेन्जचं प्रिपरेशन. म्हणजे जसं आपण अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन पाहिलं आहे तसंच हे अरिल हॅलाइड जे आहेत, अरिल हॅलाइड्स किंवा हॅलो अरेन्ज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर ह्या अरिल हॅलाइडचं प्रिपरेशन कशा प्रकारे केलं जातं ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर आता इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया प्रिपरेशन ऑफ हॅलो अरेन्ज किंवा अरिल हॅलाइड्स. धन्यवाद.